तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मोस्टली मी ह्या भाज्या खात नाही आहे. पण तुमच्यासाठी आज रेसिपी बनवते, मम्मी बनवते तशीच टाईपची बनवते, थोडी डिफरंट स्टाईलची बनवत आहे. सुरुवातीला पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकतो आहे. ऑइल टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहे ऑब्व्हियसली जिरा. जिरा टाकल्यानंतर याच्यावरती टाकणार आहे आपण लसूण आणि अद्रकला असं ठेचून घेतलं, थोडं टाकलं, पेस्ट नाही केली. तो टाकल्यानंतर थोडं मिक्स करतो आहे. चॉप केलेला कांदा टाकायचा याच्यामध्ये. मस्त चॉप केलेला कांदा याच्यामध्ये ॲड केला. नवीन नवीन कांदा असा लाल लाल दिसतो. मिक्स करून घेतो आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर चॉप केलेली मिरची टाकतो आहे. मिरची टाकल्यानंतर तेही मिक्स करून घेणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे. थोडीशी टाकणार याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा धनिया पावडर वगैरे ॲड करू शकता, थोडीशी हलकी हलकी. चॉप केलेला टोमॅटो ॲडमध्ये मिक्स करून घेतो. याच्यामध्ये टाकते आपली ही शेपू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकतो, आपली मूग डाळ थोडी धुवून घेतली होती आणि ती ॲड केली याच्यामध्ये. हे सगळं ॲड करून असं मिक्स करून घेणार आहेत. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवरती एक 5 मिनटं ठेवून द्या, म्हणजे पूर्ण पाणी वगैरे येऊन त्याच्यावरती प्रॉपर अशी शिजली पाहिजे. इथे मी ॲड करायचं विसरलो होतो शेंगदाण्याचा कूटही ॲड करतो, याच्यामध्ये मिक्स करतो आहे पुन्हा एकदा 2.5 मिनटं आधी ठेवणार आहे, म्हणजे मधले 5 मिनटं आधी ठेवायचं. आधीच टाकून घ्या तुम्ही, मी विसरून जातो कधी कधी काही गोष्टी आपल्या हातची नाही ना. त्यानंतर अशा प्रकारे तयार होते आपली ही शेपूची भाजी, जी एक नंबर लागते भाकरीसोबत खायला. मी मोस्टली नाही खात, पण आज बनवल्यानंतर मी 2 भाकरी खातो यासोबत, एकदम मजेदार अशी. सो तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही मेथी शेपू वगैरे खाता की नाही खात, का माझ्यासारखेच आहेत ओन्ली चिकन लवर.